राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहेत। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून उष्णतेने कहर केला होता। तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले। जवळपास जिल्ह्यामध्ये 40 पार तापमानाची नोंद झाली। आजही अनेक जिल्ह्यात उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आलाय। नुकताच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा अंदाज वर्तवलाय। राज्यावर दुहेरी संकट बघायला मिळतंय। राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसासह गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। गेल्या महिन्यात राज्यात मुसळधार पाऊस झाला। गारपिटीमुळे शेती पिकांचे नुकसान झालं। शेतकऱ्यांचे हाताशी आलेले पीक गेले। त्यामध्येच आता उष्णता वाढत असताना पुन्हा एकदा गारपिटीसह पावसाचा मोठा इशारा देण्यात आला। सततच्या गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान होत आहे। शेतकरी राजा पुन्हा एकदा संकटात सापडलाय। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार सांगली, सातारा, कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रासह कोकण, मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट होणार असल्याचा अंदाज आहे। काही दिवसांपूर्वी कोकणात उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा देण्यात आला होता। कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग किनारपट्टी भागात मुसळधार पावसासह गारपिटीचा अंदाज आहे। गेल्या कित्येक महिन्यांपासून सतत पाऊस होतोय। राज्यातून पाऊस काही जाण्याचं नाव घेत नाहीये। या पावसाचा सर्वांनाच वैताग आलाय। सततच्या पावसामुळे नुकसान होत आहे। त्यामध्येच आता मोठा इशारा भारतीय हवामान विभागाने दिलाय। पुण्याच्या इंदापूर तालुक्यात काही भागात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस पाहायला मिळाला। इंदापूर तालुक्याच्या कांदळगाव, सरडेवाडी, शहाहिंगणगाव यासह उजनी पट्ट्यात रात्री 9:15 वाजल्यापासून पाऊस सुरू झाला। मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस कोसळत असल्यानं यामुळे शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। अक्कलकोटमध्ये सुद्धा गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला। अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव, हुन्नूर, दर्शननाळ या गावांना पावसानं अक्षरशः झोडपून काढलेला आहे। अवकाळी पावसामुळे काढून ठेवलेल्या शेती पिकांचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। राज्यातील आता तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा।